भगवंतानं केली. आणि एवढं करून गोकुळामध्ये सर्वजण आले. दुसरे दिवशी आंघोळी करून न्याहऱ्या करून गायी चारण्याकरता वृंदावनामध्ये गेले. गायी चारण्याकरता वृंदावनामध्ये गेले असताना गायीनं चरावं आणि गोपाळानं चंडोफळीचा डाव खेळावा. काहीतरी करमणूक म्हणून चंडोफळीचा डाव खेळावा. डाव खेळत असताना तो डाव भगवंतावर आला. भगवंताला तो चेंडू झेलता आला नाही आणि तो चेंडू यमुनेच्या डोहामध्ये पडला. यमुनेच्या डोहामध्ये तो चेंडू पडला आणि त्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प राहत होता, कालिया नाग राहत होता. मुलाईनं सांगितलं, कृष्णा बऱ्या बोऱ्या बोलानं आम्हाला चेंडू आणून दे. भगवंत म्हणजे काही हरकत नाही. आणि तो चेंडू आणण्याकरता भगवंतानं उडी मारली आणि डोहाच्या तळाला गेले. त्या ठिकाणी चेंडू कशाचा आला? कालिया नागाचा महाल होता. कालियाच्या महालापर्यंत भगवंत गेले. कालियाच्या महालापर्यंत भगवंत गेल्यावर कालियाला झोप लागलेली होती. कालियाच्या पत्न्या बाहेर फिरत होत्या आणि त्यानं एक कोमल असं सुकुमार बालक पाहिलं. कालियाच्या पत्नीनं विचारलं, म्हणले बाळा, अरे इकडं कशाला आलास? म्हणजे माझा चेंडू आला इकडं. अरे चेंडू कशाचा आला बाळा? सोड त्या चेंडूचा नाद. अरे कालिया सर्पाचा महाल आहे. या ठिकाणी आमचे पती कालिया नाग राहतात आणि ते कालिया नाग मोठमोठ्या जनावराला गिळंकृत करतात, मोठमोठ्याला गिळून घेतात. तुझी काय गत आहे? तुला एरीच खाऊन घेतील. आलास तसा परतून जा बाबा. आलास तसा परतून जा म्हणल्यावर भगवंतानं सांगितलं, तो काय करतो? म्हणजे तुझ्यासारख्याला एरीच गिळून घेतो. अरे मोठमोठ्या प्राण्याला गिळून घेतो. तुझी काय गत आहे बाळा? मग म्हणजे तो कसा आहे मला पाहू द्या. कालियाच्या पत्नीनं सांगितलं, बाळा त्याला पाहायचं नसते, विषयाची परीक्षा घ्यायची नसते, विषयावर फक्त भरोसा ठेवावा लागते. देवावर भरोसा नाही ठेवला तर एक प्रकारचं जमल. देव आहे म्हणलं तरी जमल, नाही म्हणलं तरी जमल. देव नाही म्हणल्याबरोबर काही माणूस मरणार नाही. पण सर्प विषाची परीक्षा घ्यायची नसते, विष पिऊन पाहायचं नसते, फक्त भरोसा ठेवायचा असते. विष पिल्यानं माणसं मरत असतात असं सांगित असतात आणि त्या सांगणावरावर भरोसा ठेवायचा असते. त्याच्यावर भरोसा नाही म्हणून आपण पिऊन बघायचं का? आता विजेच्या ताराला धरल्यावर माणूस मरते असं म्हणतात. मग खरंच मरते काय म्हणून आपण धरून बघायचं का? नाही म्हणजे तो कालिया कसा आहे आम्हाला पाहू द्या. कालियाच्या पत्न्याचा आणि कालियाचा संवाद होत असताना यायचा गुणगुणाटाचा शब्द कालियाच्या कानावर पडला. कालियाच्या कानावर तो शब्द पडल्याबरोबर कालियाला जाग आले. जाग आल्याबरोबर कालिया उठला, जांभाळी दिली आणि बाहेर आला. कालियाच्या पत्नीनं सांगितलं, बाळा आतापर्यंत आम्ही तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तू ऐकला नाहीस. आता आमचे पती देव जाणे आणि तू जाणे, तुझ्यासारख्या बाळाची
सहज हत्या होते ते आम्ही पाहू सुद्धा शकत नाही. म्हणून ते कालियाच्या पत्न्या महालामध्ये गेल्या. कालियाच्या पत्न्या महालामध्ये गेल्या कारण त्याला वाटलं या चिमुकल्या बाळाला आपला मालक आता खाऊन घेते. कालियानं जांभाळी दिली आणि समोर आला. समोर आल्याबरोबर कालिया म्हणतो, भगवंत किती कनवाळू म्हणावा, भगवंत किती कृपाळू म्हणावा, सर्वांचे तहान भूक तो जाणतो. झोपेतून उठल्याबरोबर माझी भूक भगवंताला कळाली आणि माझी भूक भागवण्याकरता या बाळाला पाठवलं. कालियानं मुख पसरलं आणि भगवंताला गिळण्याकरता धावून आला. भगवंतानं विचारलं, अरे अरे म्हणजे चावतू की काय? कालियानं सांगितलं, बाळा तुझ्यासारख्याला चावत बसायची काही गरज नाही. सहज गिळून घेतो म्हणजे तुला चावायची सुद्धा गरज नाही. अरे बाबा म्हणजे मग तू गिळल्यावर मी मरल ना? हो मरशील ना. म्हणजे नको रे बाबा म्हणजे गिळू नको. माझ्या माईला मी एकुलता एक मुलगा आहे आणि मी मरण पावल्यावर माझी आई रडल म्हणजे तिच्यासाठी सोडून दे. कालिया हसला. कालियानं सांगितलं, बाळा अरे समोर आलेल्या शिकारीच्या आईवडिलाला दुःख होते म्हणून आम्ही खायचं सोडून दिलं तर आम्ही काय खायचं? अरे अन्नाची शपथ कोणी घेईल का? आमचा तो आहार आहे. भगवंतानं तशी आमची शरीराची व्यवस्था बनवलेली आहे. दुसऱ्या प्राण्याच्या जीवावर आम्ही जगणारे आहोत. आम्हाला कोणत्या तरी प्राण्याला खावावं लागते तेव्हा आमचा उदरनिर्वाह होतो. कालिया धावून आला. कालियानं भगवंताला चावा घ्यावा म्हणतात. भगवंतानं आपलं विराट रूप धारण केलं. वज्रदेही शरीर बनवलं आणि वज्रदेही शरीर बनवलं. कालिया भगवंताला गिळण्याकरता आला होता पण कालियाच्या तोंडामध्ये भगवंताचा एक पाय सुद्धा मावला नाही. आणि कालियानं चावण्याचा प्रयत्न केला पण भगवंतानं वज्रदेही शरीर बनवल्यामुळं कालियानं चावल्याबरोबर कालियाच्या मुखातले कडकड कडकड दात मोडले आणि कालिया व्याकुळ होऊन पडला. भगवंत म्हणले, का रे कालिया, मला सहज गिळून घेणार होतास ना? अरे तुला साधं चावता सुद्धा येत नाही. दात मोडून पडले तुझे. ते म्हणला, तुझ्यासारखी शिकार माझ्या जिंदगीत अद्यापपर्यंत पाहिली नाही. अरे म्हणला, तुझं काय लोखंडाचं शरीर आहे की काय? भगवंतानं सांगितलं, लोखंडापेक्षा कठीण शरीर आहे माझं. हा, भगवंताचं रूप लोखंडापेक्षा कठीण आहे, कडक आहे, वज्रासारखं आहे. आणि भक्ता करता नवनीता समान आहे, लोण्या इतका नरम बी आहे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा भगवंत आहे. त्यावेळेस भगवंतानं कालियाला धरलं आणि कालियाच्या शेपटीला धरलं आणि ते शेपूट पायाखाली धरले आणि कालियाला पायाखाली धरून वरपून काढलं. भगवंतानं कालियाचं मर्दन केलं. असं वरपीला शेतकऱ्याला आंबाड्याच्या पेंडीची आळाशी बांधायची असेल तर त्याला अगोदर कवळ्या कवळ्या त्याच्या काड्या काढावं लागतात आणि ते असं पायाखाली धरून वर पावं लागते तेव्हा त्याच्या बोंड्या निघून पडतात. करकर करकर पिळलं की त्याची आळाशी येत असते. अशा प्रकारे भगवंतानं कालियाला पायाखाली धरून ओढलं. ओढल्याबरोबर कालियाच्या अंगामध्ये, कालियाच्या मुखामध्ये जेवढं काही विष होतं तेवढं विष बाहेर निघालं. विषाचे गरळ त्या गरळ बाहेर पडू लागले आणि त्या विषारी विषामुळं काय झालं, यमुनेच्या डोहातलं पाणी जांभळासारखं लाल बुंद झालं.
आणि ते काळं निळं पाणी झालेलं विषारी पाणी त्या गोपाळाईनं पाहिलं. गोपाळाईनं पाहिलं. गोपाळ म्हणले आपला कृष्ण गेला. कृष्णाला कालियानं गिळंकृत केलं आणि कृष्णाच्या अंगातलं हे विष बाहेर आलं म्हणते. प्रत्येक जण आज दुःखी होता. प्रत्येक जण दुःखी होता. प्रत्येक जण रडत होता. आणि काही मुलं गोकुळामध्ये यशोदा मातेला नंदराजाला ती बातमी सांगण्याकरता गेली. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला. खेळत डोई यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. खेळत होता इथे दांडू इथे उडाली ना. खेळत होता इथे दांडू इथे उडाली ना. आय नाही 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 नाही. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. डोई बुडाला डोई बुडाला डोई बुडाला ना. डोई बुडाला डोई बुडाला डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदेला बातमी सांगितली. यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना. नंदराजानं आणि यशोदा मातेनं ती बातमी ऐकल्याबरोबर पंचप्राण व्याकुळ झाले. आणि यशोदा माता प्रत्येकाला विचारू लागली, कोणीतरी सांगा ना माझा कृष्ण पाहिला का. कोणीतरी सांगा गे सांगा माझा कृष्ण पाहिला का. नंद राजा यशोदा माता सर्व गावकरी मिळून यमुनेच्या डोहावर आले. आल्या आल्या नंदराजानं आणि यशोदेनं डोहामध्ये उड्या मारण्याचा प्रयत्न केला, प्राण देण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्या लोकांनी त्याला धरलं, प्राण त्याग करू दिला नाही.
आणि भगवंतानं कालियाचं मर्दन केलं. कालियाच्या मुखातलं सगळं विष बाहेर पडलं. भगवंतानं कालियाला सांगितलं, म्हणजे कालिया, तू या यमुनेच्या डोहामध्ये पवित्र पाण्यामध्ये राहतोस आणि तू विषाचे गरळच्या गरळ वगतोस. सर्व पाणी विषारी होते आणि एवढं पाणी विषारी झाल्यावर या डोहावरून एखादा पक्षी जर जाऊ लागला तर तुझ्या त्या विषाच्या भापणं मरून पडतो. कोण्या प्राण्यानं हे पाणी पिलं तर प्राणी मरतो. तू इथं राहण्याच्या लायकीचा नाहीस, इथं राहणं तुझं घातक आहे. तू इथं राहू नको, निघून जा. कालियानं विचारलं, म्हणले देवा कुठं जाऊ म्हणले. आता भगवंतानं सांगितलं कुठेही जा म्हणले, इथं राहू नको. कालिया भगवंताला शरण आला. कालिया काय म्हणतो, भगवंता डोहाच्या बाहेर निघाल्याबरोबर मला गरुड खाऊन घेते. त्या गरुडाच्या भीतीनं मी इथं राहतो. भगवंतानं सांगितलं, कालिया रौनक नावाच्या दीपावर तू जाऊन राहा. कारण रौनक नावाच्या दीपावर गरुड येत नाही. तिथं सौभरी ऋषीच्या शापामुळं रौनक दीपावर गरुड येत नाही आणि तिथं तो सहकुटुंब सहपरिवार सहित जाऊन राहा. कालियानं दुसरा प्रश्न विचारला, म्हणले देवा तिथपर्यंत जाईपर्यंत त्यानं जर मला खाऊन घेतलं तर पहा, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जीवाची भीती आहे. प्रत्येकाला ज्याचा त्याला प्राण आवडतो. पण कित्येक प्राण्याची हत्या केली याचा विचार केला नाही. कारण तो दोष त्याचा नव्हता सुद्धा कालियाचा. मोठमोठाले आजगर असतात, वाघ सिंह हे मोठमोठाले प्राणी असतात आणि याचा आहारच तो असतो. भगवंतानं तशी त्याच्या पचनक्रियेची व्यवस्थाच केलेली असते. त्याला ती खावाच लागते. तो नाईलाज आहे. भगवंताने या सृष्टीमध्ये जीव निर्माण केले. एका जीवावर दुसऱ्या जीवाचा उदरनिर्वाह होत असतो. एका प्राण्यानं दुसऱ्या प्राण्याला खावावं त्यावेळेस त्याचा उदरनिर्वाह होत असतो. आणि स्वतःचा जीव वाचवावा हे प्रत्येकालाच अपेक्षा असते. जाईपर्यंत मला जर गरुडानं खाऊन घेतलं तर कसं करू. भगवंतानं सांगितलं तिथपर्यंत जाईपर्यंत माझं सुदर्शन तुझ्या संरक्षणाला देतो. कारण माझ्या सुदर्शनाच्या भीतीनं गरुड तुझ्याजवळ येणार नाही. रौनक दीपापर्यंत सुदर्शन तुला नेऊन सोडील आणि तिथं नेऊन सोडल्यावर माझं सुदर्शन वापस येईल. आता कालिया सहकुटुंब सहपरिवारे सहित रौनक दीपाला जाण्याकरता निघाला. कालियानं फणा पसरला आणि कालियाच्या फणावर भगवंत उभे राहिले. कालियाच्या फणावर उभं राहून बासरी वाजवीत आणि नाचत भगवंत वर येत होते. भगवंतानं कालियाच्या फणावर नाचकाम केलं. भगवंताचं ते नृत्य काम पाहून कैलासामध्ये शंकर नाचत होते, वैकुंठामध्ये विष्णू भगवंत नाचत होते, सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव नाचत होते. कारण त्याचं जे सुख आहे ते प्रत्येकाचं सुख आहे, त्याचं ते दुःख आहे ते प्रत्येकाचं दुःख आहे. आणि भगवंताच्या दुःखामध्ये सामील होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कालिया जसा वर येत होता तसं भगवंत वर येत होते. आणि प्रत्येक जण प्रतीक्षेत होता, प्रत्येक जण वाट पाहत होता. नंद राजा यशोदा माता जेवढे त्या कालियाच्या डोहाकडे पाहत होते प्रतीक्षेनं, तेवढीच प्रत्येकाची
एकाग्र चित्तानं त्या कालियाच्या डोहाकडे पाहत होते. सर्वांची आशा एकच होती, आमचा कृष्ण आम्हाला दिसावा, आमचा कृष्ण आम्हाला भेटावा. आणि एकाग्रतेनं त्याच्याकडे पाहत होते. तो केव्हा भेट देईल. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच अपेक्षा आहे, तो केव्हा भेट देईल. आणि भगवंत केव्हा भेट देत असतो. भगवंत सांगतात, मी केव्हा भेटतो. एकाग्र नेत्र तो लावशी रे मजकडे, मी कृपा कटाक्षे पाहिन रे तुझकडे. एकाग्रतेनं जो कोणी पाहिल त्याच्याकडे भगवंत सुद्धा कृपा कटाक्षानं पाहत असतात. त्याच्यावर भगवंत कृपा करीत असतात. सर्वांचा एकच ध्यास आहे कृष्ण पाहण्याचा. कृष्ण 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 करत करत प्रत्येक जण कृष्णमय होऊन गेला होता. कृष्णाच्या ध्यानामध्ये तल्लीन होऊन गेला होता प्रत्येक जण. आणि वर येता येता भगवंताचा मोर मुकुट दिसला. मोर मुकुट दिसल्याबरोबर प्रत्येकाला आपला प्राण गेलेला प्राण वापस जावा एवढा आनंद वाटला. प्रत्येकाला गेलेला प्राण वापस यावा एवढा आनंद वाटला. जसजसे वर येत होते तसतस मोर मुकुट वर येत होता. आणि मोर मुकुट वर आल्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्माचा मुखचंद्र पाहिला. ज्यावेळेस भगवंताचा मुखचंद्र पाहिला त्यावेळेस सगळे आनंदानं नाचू लागले, आनंदानं उड्या मारू लागले. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडे. गाऊ लागले, नाचू लागले, उड्या मारू लागले. आपल्या छंदामध्ये आपल्या प्रेमामध्ये सगळेजण उड्या मारत होते. आणि कालिया नाग भगवंताला घेऊन बाहेर आला. बाहेर आल्यावर भगवंत कालियाच्या फणावून खाली उतरले. आपलं सुदर्शन त्याच्या मदतीला दिलं. कालिया सहकुटुंब सहपरिवारेशी रौनक दीपाला निघून गेला. भगवंत आपल्या मित्रमंडळीला सवंगड्याला भेटायला जात असताना सर्वात प्रेम असते ते माईचं असते. माई एवढं प्रेम, आई एवढं प्रेम जगात कोणीच करत नाही. बाहेर आल्याबरोबर यशोदा मातेनं कवटाळून मिठी मारली. कृष्णा बाळा, तुला सापानं दंश केला काय रे. तुला काही झालं का. त्याच्या विषयाची बाधा झाली का. नाही आई, तो मला कधीच दंश करणार नाही. त्याच्या विषयाची बाधा मला होणार नाही. अजिबात तुम्ही काळजी करू नका. नंद बाबा भेटले आणि प्रत्येकाच्या मनामध्ये, यशोदा मातेच्या मनामध्ये जेवढी भेटण्याची उत्सुकता होती, नंद बाबाच्या मनामध्ये जेवढी भेटण्याची उत्सुकता होती, आणि तेवढंच प्रेम प्रत्येकाच्या मनामध्ये होतं. पोटच्या लेकराला भेटायला कोणी बी जाईल, पण प्रत्येक जणाला तितकीच अपेक्षा होती. भगवंत प्रत्येकाला भेटले. पण एवढी घटना होण्यामध्ये दिवसही गेला होता, रात्रही गेली होती आणि मध्यरात्र झाली होती. मध्यरात्र झाली असल्यामुळं आमोशाची रात्र होती. काळा कुट्ट अंधार पडलेला होता. हाती धरलेला माणूस दिसत नव्हतं. त्यावेळेला सगळ्यांना ठरवलं, म्हणजे आजची रात्र आता इथं झोपू, पहाटे सूर्य उदय झाल्यावर आपण जाऊ म्हणजे. आणि सगळेच झोपले. ज्यावेळेस ते सगळेच तिथं झोपले त्यावेळेस अग्नी पेटला. आणि तो पेटलेला अग्नी गोलाकृती, गोल आकारानं 10 दिशानं व्यापून आणि या गोपाळाच्या अंगावर येत होता झोपलेल्या.
आणि गोलाकृती अंडाकृती येत असल्यामुळं कोणी कोणच पळून जाण्याकरता वाट नव्हती. एकदम अग्नीचा भाप लागल्याबरोबर सगळ्याला जाग आली. उठून पाहिलं तर अग्नी सगळ्याला गिळून घेते. सगळ्यावर एकच प्रश्न पडला की आता कोणीच या आगीतून वाचत नाही. पण प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण मरावं पण कृष्ण वाचावा. सगळे लोक त्या कृष्णाच्या अंगावर पडले. म्हणजे आपण वरचे वरचे जळून मरो, आपल्या खाली कृष्ण वाचला पाहिजे. काय भाव गवळ्याचा. कोण कोणाकरता जीव देणार. पण आपण मेलो तो मेलो, पण कृष्ण वाचला पाहिजे. याला काय म्हणतात? आत्मनिवेदन भक्ती म्हणतात याला. वेळ प्रसंगी प्राण द्यायची वेळ प्रसंगी प्राण द्यायची पाळी जरी आली तरी प्राण द्यायला मागं पुढे सारू नाही. 9वी भक्तीमधली ही 9व्या नंबरची भक्ती आत्मनिवेदन भक्ती हिला म्हणतात. तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण, मग तो होऊन देशीन आड घाले सुदर्शन. गोपाळांचा भाव असा आहे, देहे जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, आण तुझी पंढरीनाथा चरण न सोडे सर्वथा. आपण मराव. जसं ज्योत म्हणते देहे जळो पण जग उजळो. भक्त म्हणतात आमचा देह जावो पण जग सुखी हो. भगवंत सगळेला चटके बसत होते. भगवंताने विचार केला याचा किती दृढ निश्चय आहे. स्वतः मरायला तयार आहेत पण मला मरू देत नाहीत. भगवंत उठले, सर्वांना बाजूला सारलं. सरका म्हणजे बाजूला व्हा, तुम्हाला अग्नी आटोपत नाही. भगवंतानं विराट रूप धारण केला, मूग पसरलं आणि 12 गाव पेटतारीला अग्नी भगवंतानं गिळंकृत करून घेतला. एवढा मोठा पेटलेला अग्नी भगवंतानं गिळून घेतला. काय सामर्थ्य असेल भगवंताचं. भगवंताचं सामर्थ्य म्हणू नका, तो भगवंताचं कर्तव्यच आहे. सर्वाचा निर्माता तो आहे. रवी शेषी अग्नी पाणी सर्वांना निर्माण करणारा तो आहे. आणि असं करीत करीत अरुण उदय झाला. सूर्याचा उदय झाला. सूर्याचा उदय झाल्यावर भगवंत म्हणजे आता गावाकडे चला. आणि सगळेच गावाकडे गेले. गोकुळामध्ये सर्वांना आनंद झाला. आंघोळी केल्या, न्याहाऱ्या केल्या. दुसरे दिवशी सुद्धा पुन्हा कालच्या नियमाप्रमाणे आजही गायी चारण्याकरता भगवंत वृंदावनामध्ये निघाले. भगवंत वृंदावनामध्ये गायी चारण्याकरता निघाले. गायी चारण्याकरता निघाले, पण दुपारच्या रोट्या दुपारी घेण्याची आठवण कोणालाच नाही. नुसतेच निघाले. भगवंत गायी चारण्याकरता जात असताना 5 वर्षाचे होते आणि परतून येताना 6 वर्षाचे झाले. आता 12 तासात 12 महिने कसे झाले असतील. पहाटे 6ला जायचं, संध्याकाळी 6ला यायचं, म्हणजे 12 तास. जाते वेळेस 5 वर्षाचे होते, परतून येते वेळेस 6 वर्षाचे झाले. असा काय चमत्कार झाला असेल. 12 तासामध्ये 12 महिने कसे झाले असतील. भगवंत गायी चारण्याकरता गेले आणि गायी चारत असताना याचा नियम असा होता, गायीनं जगून एखाद्या झाडाखाली बसावं, गायीनं रवंत करीत बसावं, तेव्हा या गोपाळानं जेवण करावं.
तोपर्यंत जेव्हा वेळाचा संताची आवडी तेरे कान्हा चोळे लुगडे तेरे कान्हा कान्हा तेरे चोळे लुगडे हात जोडीता बंधन तुटले हात जोडीता बंधन तुटले आता जीवाना मी पण गुंतले आत्म्याने जणू परमात्म्याला आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली गोडी तेरे कान्हा चोळे लुगडे तेरे कान्हा कान्हा तेरे चोळी लुगडे लाजवंती मी भोळी बावरी कशी येऊ मी काठावरती कशी येऊ मी काठावरती मदनाची लाडली तेरे कान्हा चोळे तेरे कान्हा वा वा जोरदार गवळण झालं. भगवंतानं गोपीला सांगितलं देह भाव सोडून मला शरण या आणि याच्या माग अध्यात्म आहे. आपल्या रघुनाथानं बरोबर अध्यात्माचा वाक्यप्रयोग केला त्या अगोदर आणि खरी सुरुवात याची ही आहे अध्यात्माची. अध्यात्म शिकवलं गोपींना. मनाची लाज सोडून द्या, देहाची लाज सोडून द्या, देहाची लाज सोडून मला शरण या. ज्याला देहाची लाज नाही, जो देहावर उदास झाला, ज्याला विषय वासनाच आली नाही, त्याच्या एवढा निर्मळ कोणी नाही जगामध्ये. शुकाचार्यांना जिंदगीमध्ये कधी कमरेला करदुडा सुद्धा बांधला नाही, वस्त्र अंगावर घेतलं नाही. कारण विषय वासनेकड मन जायला या मनाला तेवढी वावच दिली नाही, मनाला तेवढी सवलतच दिली नाही. मनाला भगवत चिंतनामध्ये गुंतून टाकलं. कसंच गुंतून टाकलं? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. ज्याचा विषय नारायण झाला आणि आपला विषय काय असेल ज्याची त्यानं परीक्षा घ्यायचं काम आहे. शुकाचार्यानं जीवनभर अंगावर वस्त्र वापरलं नाही.
कारण विषय सुखाचा विसर पडला, विषयाचा विसर पडला निशेष, विषयाचा विसरच पडला. एकटे सुखाचार्य झाले का हो? नाही. एकटे शुकाचार्य नाही, तर जैन धर्मामध्ये 2 पंथ आहेत. एक नंबरचा दिगंबर पंथ आणि 2 नंबरचा श्वेतांबर पंथ. दिगंबर या शब्दाचा अर्थ, दिग म्हणजे पृथ्वी, अंबर म्हणजे आकाश, ज्याला पृथ्वीचा आसन आहे आणि आकाशाचं वसन आहे. पृथ्वीवर बसतात आणि आकाश पांघरतात. नग्न अवस्थेमध्ये जैन धर्मामध्ये नंबर 1चा पंथ नग्न अवस्थेमध्ये आहे. आणि कधीही मन त्याचं विचलित होत नाही, इंद्रिय उत्तेजित होत नाहीत. मन विचलित होत नाही, इंद्रिय विचलित होत नाहीत. याचं कारण काय? आधी मन घ्यावे हाती, मग पूजावा गणपती. मन इंद्रियाचा राजा, सत्यभाव त्यासी पूजा. मन ज्यानं हातात घेतलं त्याचं मन सैराट फिरणार नाही. आणि मनावर ताबा असल्यावर विषयाचा त्याला विचार येणार नाही. असे जैन धर्मामध्ये अनंत साधू आहेत, ज्यानं विषयाचा विचारच केला नाही, असे आजही जगामध्ये आहेत. एवढंच नव्हे, ज्या ठिकाणी कुंभमेळा आहे त्या ठिकाणी ते साधू पाहायला मिळतात. काळावर विजय मिळविलाय त्या साधूनं. 5-5 हजार वर्षे आयुष्य असणारे साधू कुंभमेळ्यामध्ये येत असतात. नग्नावस्था. तुकाराम महाराजांना याच्याबद्दल सांगितलंय, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम करीतो सलाम, तुकया घरी नांदतो. जगाला काळ खाते, पण आम्ही काळाच्या मस्तकावर पाय दिला. काळाला गुलाम बनविलंय. काळ आमच्या घरी काम करतो, एवढा आमचा काळावर सत्ता आहे. देवावर सत्ता आहे. एवढी सत्ता का मिळवता येते? तर त्याचं एकच उत्तर आहे, मनावर ताबा. मनावर ताबा असल तर देव त्याचं दासत्व करतो, प्रमाण देऊन सांगतो. देव इच्छिताची चरणाची माती, धावत चालते मागे मागे. भक्ताच्या पायाची माती देव हुडकीत असतात. एवढा भक्ताचा अधिकार असतो. आणि गोपिकांना सांगितलं, गोपिकाच्या निमित्तानं सर्व जगाला भगवंतानं सांगितलं की बाबांनो, नग्न अवस्थेमध्ये कोण स्नान करू नका. तीर्थामध्ये नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नका, घरी नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नका, कुठंच नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नका. हे अध्यात्म शिकवलं याच्या मागे. आणि भगवंत पुन्हा गायी आणण्याकरता गेले. दररोजच्या नित्यनियमाप्रमाणे भगवंत गायी चारत होते. गायी चारत असताना भगवंताने एक अपूर्व दृश्य पाहिलं. आणि ते अपूर्व दृश्य कोणतं पाहिलं तर गोकुळच्या गवळणी दूध विक्री करण्याकरता मथुरेच्या बाजाराला दही दूध तूप लोणी नेत होत्या. आणि ते भगवंतानं पाहिलं. भगवंतानं पेंध्याला सांगितलं, अरे पेंध्या, जा त्या गवळणीचा रस्ता अडव. त्याला सांग बाजारला जाऊ नका म्हणाव. पेंध्याला हुशानच वाटलं, एवढं मोठं काम माझ्याकडे देवानं दिलंय म्हणला. पेंध्या गेला आणि पेंध्यानं गवळणी त्या समोर जाऊन उभा राहिला.
आणि सांगितलं गवळणीनो, काय रे कुठं चालल्या? म्हणजे बाजाराला. कशाला? दही दूध विकायला. आज जायचं नाही, रस्ता बंद आहे. का रे पेंद्या, तू कोण आमची वाट अडवणार? तुला काय अधिकार आहे आमची वाट अडवण्याचा? त्यानं सांगितलं, कृष्णानं सांगलंय जायचं नाही. बरं बरं, तुला सांगलं का त्यानं? त्याला यायला काय लाज वाटत होती का? जाय त्याला जाऊन सांग, गेल्याशिवाय राहत नाही म्हणाव. पेंद्या आलं की हो परतून हिरमुसलं होऊन, काय रे कृष्णा म्हणला, काही काम सांगतोस म्हणला भल्या माणसा. अरे ते गवळणी मयासारख्या माणसाला आटोपतात काय म्हणला, आणि उगच्या उगच मग अपमान केलास म्हणला मोहा. म्हणजे काय झालं? ते तुला बोलवाल्यात म्हणला. तुला बोलवाल्यात म्हणल्यावर भगवंता गेले आणि भगवंतानं वाट अडवलं. गोपिकांनाच विचारलं, गोपिका कुठं जाता? त्यावेळेस गवळणीनं उत्तर दिलं, बाजाराला विकण्या निघाले, बाजाराला विकण्या निघाले. दही दूध ताक आणलोनी ग बाई ग, दही दूध ताक आणलोनी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात बाजाराला विकण्या निघाले, बाजाराला विकण्या निघाले. दही दूध ताक आणलोनी ग बाई ग, दही दूध ताक आणलोनी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोपिकाईनं उत्तर दिलं का ना, संसाराचा धंदा आहे, शेतीला जोड धंदा म्हणून आम्ही दूध विक्रीचा व्यवसाय करतो, जाऊ दे आम्हाला. भगवंतानं सांगितलं, आपल्या गावातलं दूध आपल्याच मुलाला खाऊ द्या, पिऊ द्या, आणि शरीरानं सशक्त होऊ द्या. दूध विक्री करू नका, दुधाचे पैसे कमवू नका, कारण दूध हे अमृत आहे, दूध हे पूर्ण अन्न आहे. मुलाला हे दूध खाऊ द्या. दुधाचं महत्व भगवंतानं सांगितलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सुद्धा दुधाचं महत्व ते सांगितलेलं आहे. रोज घे गाईच्या दुधा, रोज घे गाईच्या दुधा, होय तो शुद्धा, होय धन धाकट शरीराने, होय धन धाकट शरीराने, वागतो तसाच न्यायाने. रोज घे गाईच्या दुधा, होय तो शुद्धा, होय धन धाकट शरीराने, वागतो तसाच न्यायाने. गाईचं दूध घ्या, शरीरानं सशक्त व्हा, दूध विक्री करू नका.
गाईच्या दुधाचं महत्व सांगलं. गवळणीला ते महत्व कळलं आणि गवळणीनं विनंती केली भगवंताची, म्हणजे कान्हा फक्त आजच्या दिवस आम्हाला जाऊ दे, पुन्हा आम्ही जाणार नाही. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेच्या नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला निघून गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला, उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. गोपिकाईनं विनंती केली, म्हणले कान्हा फक्त आजच्या दिवस जाऊ दे, पुन्हा आम्ही दूध विक्री करणार नाही. भगवंतानं दूध विक्रीवर बंधन आणलं, कारण आपल्याच गावातलं दूध आपल्याच गावातल्या मुलांना खाल्लं पाहिजे, पिलं पाहिजे आणि शरीरानं धनधाकड झालं पाहिजे. गवळणीनं सुद्धा मान्य केलं, आजच्या दिवस आम्हाला जाऊ दे अशी विनंती केली. त्यावेळेस भगवंतांना रस्ता मोकळा केला. गवळणी मथुरेच्या बाजाराला दही, दूध, तूप, लोणी विकण्याकरता गेल्या, पण जाताना त्याला पाहिलं होतं. गवळणीनं जाते वेळेस त्याला पाहिलं होतं आणि त्याला पाहिल्यामुळं त्याचं नाव आहे मनमोहन. त्याला मनमोहन म्हणतात. सर्वांच्या मनाला मोहून टाकणारा असा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्या काळात त्यानं त्यांचे मन मोहून टाकले असतील याच्यात काही नवल नाही. आज 4-4 तास माणसं एका जागी स्तब्ध बसतात, कोणीच कोणाला बोलत नाही, फक्त कान वाट पाहतात. याच्या पुढचा शब्द काय निघाल, याच्या पुढची अमृतवाणी आमच्या कानावर काय पडल, त्याच्या कथेमध्ये एवढी मोहिनी आहे, तर त्याच्या प्रत्यक्ष दर्शनामध्ये किती मोहिनी असेल. गवळणीने त्याला पाहिलं होतं आणि त्याला पाहिलं असल्यामुळं काय अवस्था झाली गवळणीची. देखिला डोळा बैसला म्हणी, तोचे वदनी उच्चारी. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला
तेने वेधिले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधिले तेने वेधिले तेने वेधिले म्हण. आणि काय अवस्था झालेली आहे. परमार्थामध्ये अवस्था व्हावी आणि संसारामध्ये व्यवस्था असावी. पण आमचं नेमकं उलट झालंय. आम्ही परमार्थामध्ये व्यवस्था मागालो आणि संसाराची आमची अवस्था व्हायली. आमचं वागणं सगळं उलट झालंय. परमार्थामध्ये अवस्था असावी, त्या अवस्थेपर्यंत गेल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही. अवस्था कोणत्या असतात माणसाच्या. जागृती, सुसुप्ती, तुर्या, उन्मती, उन्मनी या अवस्था आहे. तिथपर्यंत जावं लागते. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, मधुनी, साधा, उन्मनी. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, मधुनी, साधा, उन्मनी. मिळेल शांती जीवा तारिता, जीवा तारिता. विसरू नका हो पुन्हा नये संधी. विसरू नका हो पुन्हा नये संधी. जागृती, स्वप्नी, तुर्या, उन्मनी अवस्थेपर्यंत जावा. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाने या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. पहिलं मेरू त्याचे खरे एक योगी निरंकारी. मुद्रा लावून खेचरी. मग गवळणीची अवस्था झालेली आहे. देखिला डोळा बैसला म्हणे तोती वदनी उच्चारी. गवळणी मथुरेच्या बाजारमध्ये गेल्या आणि मथुरेच्या बाजारमध्ये गेल्यावर दही दूध तुपलोनी विकण्याकरता बसल्या. दही दूध तुपलोनी विकण्याकरता बसल्या. मथुरेचं गिराईक येत होतं आणि त्याला विचारित होतं, बाई काय आणलंय, विकायला काय माल आणलाय. गवळणीनं सांगावं, गोविंद आणलाय, गोपाळ आणलाय, दामोदर आणलाय, असं त्यानं विचारावं. त्यावेळेला मथुरेच्या गिरायकानं विचारलं, का गोपिकांनो तुम्ही लई शहाण्या झाल्या का, आम्हाला काय वेळ समजता का. तुमच्या माठामध्ये गोविंद गोपाल दामोदर येत असतो का. आत्मविश्वासानं गवळणीनं सांगितलं, आमच्या माठामध्ये गोविंद आहे, गोपाळ आहे, दामोदर आहे. आत्मविश्वास. त्याच्या माठामध्ये तो होता काय, नव्हता. माठामध्ये काय होतं, दही दूध तुपलोनी होतं. पण गवळणी सांगत होत्या, काय सांगत होत्या, दोडीवर दोडी गवळण साथे निघाली. दोडीवर दोडी गवळण साथे निघाली. गवळण गोरस म्हणून विसरली, गवळण गोरस म्हणून विसरली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसते मथुरेच्या गे, तव तव हसते मथुरेच्या गे.
उचंबळे गोरस सांडे बाहेरे एका जनार्दनी ब्रह्मानंदोन समाये मनी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसते मथुरेच्या गे तव तव हसते मथुरेच्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. त्यावेळेस मथुरेच्या लोकांना सांगितलं, गोपिकांनो खरंच तुमच्या माटामध्ये गोविंद आहे का, दामोदर आहे का? आत्मविश्वासानं सांगितलं तो आहे. दाखवा बरं, दाखवा बरं म्हणल्यावर माटावरले सुकडे सुडके काढले. एक एक त्या माटामध्ये भगवंतांना अवतार धारण केले. कोणाच्या माटामध्ये गोविंद आहे, कोणाच्या माटामध्ये दामोदर आहे, कोणाच्या माटामध्ये गोपाळ आहे. आणि हे दृश्य गवळणी तिथं दाखवू शकल्या का? तर आत्मविश्वास होता आमच्या माटामध्ये तो आहे. राम अवतारामध्ये मारुतीरायानं फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, पण काही नवल नव्हतं. कारण हृदयामध्ये राम होता म्हणून मारुतीरायानं दाखविला. पण मारुतीरायापेक्षा श्रेष्ठ गवळणी ठरल्या. हृदयामध्ये राम होता म्हणून दाखवला मारुतीरायानं, काही नवल नाही. पण गोपिकाईच्या माटामध्ये दहीदूध तुपलोणी असताना भाव होता, त्यांचा भाव होता म्हणून देवाला तिथं यावं लागलं. भाव तिथं देव ही संताची वाणी, आचारा वाचून पाहिला का कोणी. ज्यावेळेस देव पाहिला त्यावेळेस मथुरेचे लोक म्हणले, धन्य धन्य भगवत भक्त या गोकुळच्या लोकांना म्हणाव, आमचं काही खरं नाही. आणि तेव्हापासून दूध विक्री बंद झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढची सूचना ऐका. दुपारच्या भागामध्ये जगन्माता रुक्मिणी आणि जगतपिता भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा लग्न सोहळा, विवाह सोहळा पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्याच्या ज्यानं कामाला लागायचे त्यानं कामाला लागा. फक्त 15 मिनिटाची इंटरव्ह्यू आहे. आणि दुपारचा भाग अतिशय आनंदामध्ये आपणाला, आणि भाग एवढा महत्त्वाचा आहे, याच्यातला एक एक क्षण महत्त्वाचा आहे. आणि कोणी उठले नाहीत हे महत्त्वाचं. नाहीतर आता इंटरव्ह्यू म्हणल्या बरोबर म्हणण्याच्या आधी माणसं वाट पाहत असतात, चला उठा. पण पहा काय भगवंताची कृपा म्हणाव, एवढे माणसं तल्लीन झाले. तर आणि महत्वाची सूचना आहे का, फार महत्वाची सूचना आहे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नाव आपल्या मुखाला यावं. आणि भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता 15 वर्षात मी तुम्हाला सांगलं नाही, पण आज सांगतो. प्रत्येकाच्या प्रवेशद्वारामध्ये आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करीत असताना दरवाजावर एक आपणाला भगवंताचं नाव लिहायचं. प्रत्येकाच्या दरवाजावर म्हणजे मध्ये जात असताना राम कृष्ण हरी एवढं नावं लिहायचे. त्याला काय म्हणतात, पेंटिंग. काय म्हणतात, पेंटिंग. पेंटिंग. एवढी पेंटिंग करा. सर्व सावरगाववासी लोकांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे, एवढी सुधारणा करा. एवढी सुधारणा का करावं, प्रत्येक माणूस आपल्या वाड्यामध्ये प्रवेश करत असताना तिकडं पाहिल दरवाजाकडं, आणि हे सहज वाचविल रामकृष्ण हरी, आणि ते त्याच्या तोंडाला नाव येईल. आपल्या घरी कोणी पाहुणा आला, घर कोणाचं आहे ते बोर्ड पाहिल रामकृष्ण हरी, आणि घरामध्ये प्रवेश करत असताना रामकृष्ण हरी मुखाला येईल, रामकृष्ण हरी मुखाला येईल. गोपी जर गौरवर्णाचे असेल तर भगवंत गौरवर्णाचे, गोपी जर
श्याम वर्णाचे असेल तर भगवंत श्याम वर्णाचे. आणि अशा प्रकारे भगवंत सगळे सोबत रास क्रीडा करत होते. आणि सगळे सोबत भगवंत रास क्रीडा करत असताना एवढा रास रंगात आला, एवढा रास रंगात आला, गोपिकीच्या मनामध्ये अभिमान आला. अशी भक्ती करावी लागते तेव्हा देव भेटते. एवढा अभिमान आल्याबरोबर तो भक्ताचे कितीही काम करतो, पण त्याला या बाबतीत पथ्य आहे. कोणती? तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळभर झालेला अभिमान सहन होत नाही. गोपिकांच्या हातातला देव गुप्त झाला, त्याला अभिमान झाल्याबरोबर फक्त राधेसंग क्रीडा करू लागले. आणि त्यावेळेला राधेला सुद्धा अभिमान आला. आणि राधा म्हणते, उग नाही, तुम्ही फक्त माझा हेवा करता, पण अशी भक्ती करावी लागते. भगवंत म्हणजे त्याईला जी बिमारी झाली तीच बिमारी हिला झाली. त्याईला जो अभिमान झाला तोच अभिमान हिला झाला. राधेच्या हातातले सुद्धा भगवंत गुप्त झाले. आणि भगवंतानं चंद्राला सुदर्शन लावलं. 6 महिन्याची रात्र केली. त्यावेळेला सर्व गोपिका म्हणत होत्या, यांना मला वनामध्ये आणून फसवलं, रासक्रीडा करतो म्हणला, पण आपल्या जवळचा तर गेला, पण अंधार सुद्धा करून गेला. काही हरकत नाही म्हणले. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. 6 तासानंतर सूर्य उदय होईल. सूर्य उदय झाल्यावर आपण आपल्या घरी जाऊ. पुन्हा याचा विश्वास करायचा नाही. सर्वांनी ठरवलं. पण भगवंत चतुराम तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, तो चतुर आहे. 6 महिन्याची रात्र केली. कुठेही जा, हाती धरलेला माणूस दिसत नव्हतं. सर्व गोपिका आरबळून गेल्या. आणि गोपिका म्हणत होत्या, आता काय करावं, काय केल्यानं आपणाला देव भेटल. आणि सगळ्याला पश्चाताप झाला. आपणाला अनुभव अभिमान आला, म्हणून आपल्या जवळचा देव दूर गेला. हा अभिमान सर्वांना अनुभव सगळ्याला आला. आणि गोपिका उपाय करू लागल्या. हरिप्राप्तीचे उपाय काय करत होत्या? कोणी भजन करीत होत्या, कोणी पूजन करीत होत्या, कोणी कीर्तन करीत होत्या, कोणी प्रवचन करीत होत्या, कोणी कथा सांगत होत्या. काही केलं तरी भगवंत प्राप्त होत नव्हता. त्यावेळेला सर्व गोपिका मिळून राधेजवळ गेल्या. राधेला म्हणल्या, राधे आम्हाला माफ कर, आम्ही चुकलो, पण भगवंत काय केल्यानं भेटतो हे तुला माहीत आहे. ती म्हणली, मी जर इतकी शहाणी असते तर माझ्या हातातला देव गुप्त झाला नसता. नाही राधे, तुझ्यासारखे आम्ही भक्त नाही. राधे आम्ही तुला शरण आलो, आम्हाला एकदा भगवंताची प्राप्ती करून दे. तर राधेनं सर्वांना सांगितलं, बाई आपणाला भगवंत भेटला, पण तो पचविता आला नाही. आपणाला अभिमान झाला. अभिमान झाला म्हणून आपल्या जवळचा देव दुरावला. पुन्हा जर त्याला बोलवायचं असेल तर अभिमान सोडून त्याला शरण जावं लागते. देहाचा अभिमान सोडावं लागते, ज्ञानाचा अभिमान सोडावं लागते. अभिमान सोडून त्याला शरण जावं लागते. अभिमानाजवळ देव येत नाही. अनन्य भावानं प्रभूची शरणागती पत्करावी लागते. अनन्य विनंती करी चरण द्वय धरी, गुरुराया हो मज देना देव धरी. गुरुराया हो मज देना देव धरी. अनन्य विनंती करी चरण द्वय धरी, गुरुराया हो मज देना देव धरी. हा प्रपंच दुस्तर असे मन रमतसे. हा प्रपंच दुस्तर
अंतर असे मन रमतसे ना कळत घडले आसे गुरुराया हो मजरे नाचे उधारी. प्रभू ती अनन्य भावानं शरणागती करावी, कारण हा प्रपंच दुस्तरासे मन रमतसे करावे कसे ना कळत घडले असे गुरुराया हो मज दिनाते उदर. संसारामध्ये मनुष्य इतका गुरफटलेला आहे, एवढा गुरफटलेला आहे, 100 वर्षाचं आयुष्य केव्हा निघून गेले याचा पत्ता लागला नाही संसार करता करता. पण भगवंताला आठविण्याकरता शुद्ध भावनेनं तिकडं विचार झालेला नाही. अनन्य भावानं शरण जा, भगवंत भेटल. सगळे मिळून माझ्या संग प्रार्थना करा, भगवंता आम्हाला एक वेळ माफ कर, आम्हाला अभिमान झाला म्हणून तू आम्हाला सोडून गेलास. आता मरेपर्यंत आम्ही अभिमान येऊ देणार नाही, एक वेळ आम्हाला भेट दे. कन्हैया रे जगदेटे देई भेटे एक वेळा. कन्हैया रे जगदेटे. हॅलो. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेठी. 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 एक वेळा एक वेळा भेटे एक वेळा. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेठी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेठी. कन्हैया रे जगदेठी देई भेटी एक वेळा. हॅलो. का मद वनी मोकरिले सावधानी वेळीले. अनन्य भावानं सर्व गोपिका शरण गेल्या त्यावेळेस भगवंतानं काय केलं, एका क्षणामध्ये चंद्राचं सुदर्शन काढलं आणि पहिल्या त्यासारखं एक एक गोपी एक एक कृष्ण, जैसा तिचा भाव तैसा तिचा देव. गेलेला भगवंत प्राप्त झाला आणि गोपीच्या मनाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला आणि त्या आनंदाचं वर्णन गोपिका करू लागल्या. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद
एक वेळेस भजनी मंडळाच्या नावानं टाळ्या वाजवा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही सावरगावची भूमी आहे आणि वंदनीय राष्ट्रसंतांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी कलावंतांचं उगमस्थान आहे. कलावंताचं उगमस्थान आहे म्हणून एवढी भजनी मंडळ कोण्याच गावात भेटत नाही. प्रत्येक गावात किरायानं भजनी आणावं लागतात. विशेष महत्वाचं आहे, मनपूर्वक अंतःकरणातून सांगतो, दुसऱ्या गावामध्ये किरायानं भजनी आणावं लागतात. आणि ते कसं असते, बिगारीचं घोडण तरोट्याचा फोक. बिगारीचं घोडा असते, पैसे दिले तितकंच काम करीत असतात आणि त्या घोड्याला तरोट्याचा फोक केल्यानं ती किती पळत. तरोट्याच्या फोकानं पळत नाही, चाबकाच्या फोकानं पळत नाही. तर भजनी मंडळाचं विशेष महत्वाचं आहे. सावरगाव या गावातल्या भजनी मंडळाचं मी एका माणसाचं नाव घेत नाही, मला माफ करा, कारण मी एका माणसाचं नाव घेऊ शकत नाही, कारण संपूर्ण भजनी मंडळी इथली अशी आहे. काही गावात 100 गाव फिरलं तर एकही भजनी भेटत नाही आणि काही गावामध्ये असतात, पण त्याला विचारलं का हो तुम्ही परगावला सप्त्याला जाता, तुमच्या गावात का म्हणून भजनाला राहत नाही, त्याचं उत्तर मिळते, गाववाले आम्हाला काही देत नाही तर आम्ही फुकट द्यायला काही रिकामी नाही. हे उत्तर मिळते त्याच्याकडून. पण इथं एकाहूनही बळी रे, एकपेक्षा बळी आहेत. एवढंच नव्हे, पैसे देऊन भेटत नाहीत, ते पैसे घेत नाहीत. भजन म्हणायचे पैसे घेत नाहीत, भजन म्हणायचे पैसे देतात. हे या गावाचं आगळं वेगळं चारित्र्य आहे. एकदा टाळी वाजवा. आता मी एका माणसाचं कोणाचं वर्णन करू, स्टेजवर जितके बसलेले आहेत याच्या दुप्पट खाली बसलेत, जागा पुरवणा म्हणून. बरं इथं भेदभाव नाही, हेवा देवा नाही, ते वरी बसलंय मी खाली का बसल. एवढे गुणीहून जण आरसून खाली बसतात, केवढा आदर्श आहे. आता याच्याबद्दल काय बोलू, काय द्यावे असे व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी ओवाळून टाकला तरी तुझ्या शौर्य गाथे पुढे जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंत्रमुग्ध करून टाकणारे, मूल्य सेवा करणारे एकच गाव आहे, दुसरं गाव नाही. 30 वर्ष झालं मी गाव फिरतो, एक गाव नाही. असे मला 200 गावं झाली असतील कथा, पण असं भजनी मंडळ मला भेटलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आनंदानं सर्वात संघ आनंदानं राहत होते. पण गोकुळात नंदा घरी, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट बोलतो, मथुरेत कंस मामा बोट बोलतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो.
नंदा घरी कृष्ण वाढवतो मथुरेत कंस मामा बोट मोडीतो। आता एकच मला उपमा द्यायची राहिली, या भजनी मंडळाला मल्हारी सावरगावचा नाही मराठ्याचा आहे, मल्हारी तरटे, आणि त्यानं या भजनी मंडळावर मोहित होऊन आपलं सर्वस्व जीवन या भजनी मंडळाला अर्पण केलेलं आहे। त्याचे किती पैसे दिले तरी त्याची किंमत करता येत नाही। त्यानं जीवन अर्पण केलं या भजनी मंडळाला, त्याचे आभार मानाव तितके थोडे आहेत। गोपाल कृष्ण भगवान की जय। मथुरेमध्ये कंसानं सभा भरवली आणि त्या सभेमध्ये विषय मांडला। आपण बरेच दैत्य पाठवले त्याला मारण्याकरता, पण कोणीच मारून आला नाही, तर त्याला मारावं कसं? नवरत्न दरबार होता कंसाचा, रत्नासारखे 9 प्रधान होते कंसाचे, आणि प्रधानानं सुचवलं, म्हणले महाराज त्याच्या गावात जाऊन आपण त्याला मारू शकत नाही, कारण लंगड कुत्र जरी असलं तरी त्याच्या गलीत गेल्यावर ते भुकल्याशिवाय राहत नाही। आपणाला धनुर्याग यज्ञ करावा लागल आणि त्या धनुर्याग यज्ञामध्ये त्याला आणावं लागल, आणि इथं आल्यावर आपण सगळे मिळून त्याला मारू। सगळ्याला सल्ला पटले, टाळ्या वाजवल्या, वा 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 वा, सल्ला चांगली आहे। कंसानं प्रश्न विचारला, आपल्या सभेमधलं त्याला आणायला कोण जाते? हात वर करा। हात वर एकानं तर केला नाही, पण सगळ्यांना माना खाली घातल्या। कंसानं विचारलं, एकही शूर वीर पुरुष आपल्या मथुरेमध्ये जन्मला नाही का? जन्मलाच नाही तर त्याचं उत्तर काय द्यावं? पण प्रधान हे राजापेक्षा विद्वान असतात। नवरत्न दरबार होता, 9 प्रधानापैकी एका प्रधानानं उत्तर दिलं, म्हणजे महाराज आपल्या गावातला फक्त एक माणूस त्याला आणाय जाऊ शकतो, तो म्हणजे अक्रूर, आणि अक्रूर जर तिथं गेला तर अक्रूराला तो मारणार नाही आणि बाकी त्याला जिवंत येऊ देणार नाही। म्हणजे बोलवा अक्रूराला। अक्रूराला सभेमध्ये बोलावलं, कंसानं आज्ञा केली, अक्रूरा रथ सज्ज कर, पवन वेगाच्या पुढे जाणारे, वाऱ्याच्या वेगानं पुढे पळणारे घोडे रथाला लाव आणि कंसाला कृष्णाला आणायला जाय। अक्रूरानं प्रश्न विचारला कंसाला, त्याला कशाला आणायचंय, त्याचं काय काम आहे? कंसानं सांगितलं, आपल्या इथं धनुर्याग यज्ञ करायचा आहे आणि त्या धनुर्याग यज्ञामध्ये त्याची आहुती द्यायची, इथं आणून त्याला मारायचंय। कंसानं उत्तर दिलं, अक्रूरानं उत्तर दिलं, कंसा त्याला धोका देऊन मारायचा असेल तर अजिबात मी जाणार नाही। कंसानं धनुष्याला बाण लावला, सांगितलं, अक्रूरा बऱ्या बुऱ्या बोलानं जाशील तर बरं हे, नाही तर आत्ताच तिथं तुझं शिर उडवतो। अक्रूरानं विचार केला, या दुष्टाच्या हातानं मरण्यापेक्षा भगवंताचं दर्शन घेऊन मराव। जातो म्हणला, नाहीला जाणं, जातो म्हणला। अक्रूरानं रथ झुपला, भगवंताला आणण्याकरता गोकुळाला निघाला। नेमकं भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई वासरं गोपाळ घेऊन गोकुळामध्ये गेले होते आणि गाईच्या पायाची धूळ उडत होती। गाईच्या मागे श्रीकृष्ण पाऊले, अक्रूरे घातले दंडवत। अक्रूर रथाच्या खाली उतरला आणि त्या भूमीला लोटांगण घातलं आणि त्या भूमीची माती आपल्या कपाळाला लावली। का लावली? तर साधू संतांच्या पदस्पर्शानं झालेली ती पावन भूमी होती आणि त्याचं महत्व काय आहे? संत चरण रज लागताची सहज वाचली, ते बीज जळून जाय,
म्हणून अक्रोडानं ती माती मस्तकाला लावली आणि मंदमतीनं रथ गोकुळामध्ये गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा नेमके गोट्यामध्ये गायी सोडून आले, हातपाय धुतले, वसरीला जावं तेवढ्यामध्ये अक्रूर अंगणामध्ये येऊन उभा राहिला. अक्रूर उभा राहिला. भगवंताला अक्रूरानं पाहिल्याबरोबर अक्रूराची काय अवस्था झाली. कंठे प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरो. रोमांच दाटून आले डोळ्यामध्ये, आज प्रेम अश्रू आले, मुखातून शब्द निघत नाही. भगवंतानं परतून पाहिलं, अक्रूर दारात आहे. अक्रूर दारात आल्याबरोबर भगवंत परतून आले आणि भगवंत परतून आल्याबरोबर अक्रूरानं भगवंताचं दर्शन घेण्याच्या अगोदर भगवंतानंच अक्रूराच्या पायावर आपलं मस्तक टेकवलं. काय अधिकार असेल अक्रूराचा? ब्रह्मांडाचा मालक अक्रूराच्या पाया पडतो. अक्रूर म्हणला, देवा तुला वेड लागले की काय रे? अरे तू देव, मी भक्त, मी तुझ्या पाया पडाव की तू माझ्या पाया पडाव? दे म्हणजे हेच तर मला कळत नाही. आपण देवाची भक्ती करू, आपणाला देव आवडल तो विषय वेगळा, पण देवाला आवडतात ते भक्त असतात. एवढंच नव्हे, अक्रूराच्या हाताला धरलं, महालामध्ये नेलं, भगवंतानं गंगाळ्यामध्ये पाणी घेतलं आणि अक्रूराचे पाय धुतले भगवंतानं. काय अधिकार भक्ताचा? पाहुणा आपल्या घरी आला तर आपण पाहुण्याचे पाय धुत नाही, त्याच्या हातात तांब्या देतो आणि तू पाय धुवेन मग आमच्या घरात ये म्हणतो. पण देवानं स्वतः अक्रूराचे पाय धुतले. काय अक्रूराचा अधिकार असा? एक घोंगडा अथरला आणि एका घोंगड्यावर दोघ जण बसले. एकची घोंगडी पांघरू हरी रे मी तूपणा जाऊ दे दूर. जेवण वेळ झाली होती. यशोदा मातेनं 2 ताटं आणले. भगवंतानं सांगितलं, आई आम्हाला 2 ताटं लागत नाहीत, आमचं एका ताटामध्ये जमते. एका ताटामध्ये कोण जेवत असते? बाप लोक जेवत नाहीत, सख्खे भाऊ जेवत नाहीत, पण एका ताटामध्ये कोण जेवते? जे जीवाचे अंतकरणाचे असतात तेच एका ताटात जेवतात, दुसरे जेवत नसतात. 2 जण एका ताटात जेवले. काय अधिकार असेल? अक्रूराचं उष्ट देवाला खावा वाटत होतं. काय अक्रूराचा असेल अधिकार असेल? जेवण झाल्यावर यशोदा मातेनं दोघाला 2 पानाचे विडं आणले आणि ताट उचललं मध्ये घेऊन जाऊ लागले. आतापर्यंत देवानं अक्रूराला विचारलं नाही कशाला आला. जेवून पानाचा विडा घेतल्यावर अक्रूराला विचारलं, अक्रूरा कसं काय येणं केलं? कसं काय येणं केल्यावर म्हणल्याबरोबर अक्रूराची काय अवस्था झाली. कंठे प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. अक्रूर म्हणतो, देवा न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विसंवर परिहाराची न लगे. तुम्हाला सांगायची गरज नाही अक्रूरा, पण तुला वाटत होतं मी आलो पण हा मला विचारायला तयार नाही, त्याकरता तुला विचारतो. तू कशाला आलास मी सांगतो. देव काय म्हणतात, तू कशाला आलास मी सांगतो. आमच्या मामाश्रीनं कंसराजानं मथुरेमध्ये धनुर्या यज्ञ ठरवलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये माझी आहुती द्यायची, मला तिथून नेऊन मारायचंय आणि याच्याकरता बोळाई म्हणून तुला पाठवलंय. गोष्ट खरी आहे काय? खरी होती तरी अक्रूराची हिंमत होईना खरी होती म्हणायला. पण देव भक्ताचा संवाद यशोदा मातेनं ऐकला. यशोदा मातेनं तो संवाद ऐकल्या बरोबर एवढं दुःख झालं यशोदेला, जणू काय अंगावर वीज कोसळली, एवढं दुःख झालं. हातातलं ताट खाली पडलं. माझा काना उद्या जाणार आणि उद्या याचा शेवट होणार.
रात्र वैर्याची आहे, माझ्या बाळाची शेवटची रात्र आहे. सारखी रडत राहील. मध्यरात्रीच्या वेळेला नंदराजाला वाटलं यशोदा कुठं असल. यशोदेला शोधित शोधित आली. मध्यरात्रीपर्यंत यशोदा एकटी रडत होती. नंदराजा आले, म्हणजे यशोदा का रडतीस, का रडतीस म्हणल्याबरोबर यशोदेनं नंदराजाच्या गळ्याला कवटाळून मिठी मारली आणि सांगितलं, नाथ, कृष्ण आपणाला सोडून जाणार आहे. माझ्या बाळाची शेवटची रात्र आहे, रात्र वैर्याची आहे. उद्या माझा बाळ मला सोडून जाणार आहे. कंसानं धनुर्याग यज्ञ मांडलाय. त्या यज्ञामध्ये माझ्या बाळाची आहुती द्यायची आहे. नंदराजानं हंबरडा फोडला आणि नंदराजा यशोदा माता तिथंच रडत राहिली. ब्रह्ममुहूर्त झाला. ब्रह्ममुहूर्तावर यशोदेनं रडणं थांबवलं आणि जाते वेळेस तरी त्याला दुःख देऊ नाही. आपल्याला दुःख झालं, आपण दुःख सहन करावं. जाते वेळेस तरी त्याला दुःख देऊ नाही म्हणून यशोदेनं स्वतःला सावरलं. ब्रह्ममुहूर्तावर कृष्ण, बलराम, अक्रूर तिघा जणांना स्नान केले आणि यशोदा आता दुःख आवरत नव्हतं. उगच्या उगत हातामध्ये झाडणी घेतली आणि रस्ता झाडत होती. आणि ब्रह्ममुहूर्तावर गोपिका यमुनेचं पाणी आणण्याकरता जात होत्या. नंदराजाच्या दारातून सगळेचा रस्ता होता आणि गोपिकांना ते दृश्य पाहिलं आणि गोपिकांना यशोदेला प्रश्न विचारला. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला, सांगे ओ मजला या नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी. गवळणे म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा. बोले नंदाची पटराणी, सद्गदित होऊनी, मथुरेचे चक्रपाणी, जातो गे साधनी.
विषया आजे कसे भासता प्रेमासात लग्न हे नसोनिया आदर्श मानवता दावा आचरणी ऐसी सुरक्षा भारत माता अपनी माता सुंदर नादी ज्ञाना छत्रपतीचा वर्ष घ्यावा छत्रपतीचा वर्ष घ्यावा शुभ मंगल
सावधान सावधान. या ठिकाणी शेवटचा मंगलाष्टक होत आहे, तरी वाजंत्रेवाल्यांनी सावध राहावं. तर चला. हॅलो. चल आरतीचे यजमान स्टेजवर या. आरतीचे यजमान आता आरती होईल. नवरी नवर देवाला 2 खुर्च्या टाकून द्या इथं स्टेजवर आणि आरतीला या. इकडं खुर्च्या 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 आणा 2. हॅलो हॅलो